ओके, सो या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे आपलं सॉमचं थर्ड चॅप्टर, दॅट इज बेंडिंग मुवमेंट अँड शिअर फोर्स. पर्टिक्युलरली हे चॅप्टर आपल्याला पूर्ण बीम बद्दल शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिले बघूया की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बीम. बीम काय राहतं बघा, डेफिनेशन काय लिहिली आहे, इट इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर विच इज नॉर्मली सब्जेक्टेड टू द ट्रान्सवर्स लोड. ट्रान्सवर्सचा अर्थ काय राहतो, ट्रान्सवर्स असणारे परपेंडिक्युलर म्हणून घ्या किंवा स्ट्रेट लाईन वाले लोड म्हणून घ्या. इन सिंपल वर्ड, बीम म्हणजे काय, एखादं हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर माहिती ना काय, आपण टॉम मध्ये शिकलोय सेकंड चॅप्टर मध्ये, सेकंड मध्ये स्ट्रक्चर काय राहतं. बेसिकली एखादा रॉड कन्सिडर करू शकता. इवन ज्या सरफेसवर तुम्ही उभे आहात किंवा बसलेले आहेत, ज्या घराच्या आपल्या फ्लोअर राहतो ना, त्या फ्लोअरवर तुम्ही जे उभे आहात किंवा बसलेले आहेत त्या फ्लोअरला सुद्धा तुम्ही एक बीम म्हणू शकता. ठीक आहे, कारण तो सुद्धा एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर आहे ज्याच्यावर तुम्ही उभे असताना किंवा बसले असताना लोड कसा ऍक्ट होतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतो. मग असं कोणताही एखादं स्ट्रक्चर की ज्याच्यावर असे ट्रान्सवर्स म्हणजे व्हर्टिकल लोड जर ऍक्ट होत असतील, स्ट्रेट लाईन वाले लोड जर ऍक्ट होत असतील ना, असं काही कंपल्सरी नाही की स्ट्रेट लाईनच पाहिजे, पण सध्या बोलतो तुम्ही असं लक्षात ठेवा की असं एखादं हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर ज्याच्यावर व्हर्टिकली लोड ऍक्ट होतात त्या पर्टिक्युलर आपण स्ट्रक्चरला बीम असं म्हणत असतो. ठीक आहे, जसं हे एक दाखवलंय मी तुम्हाला, एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर, जसं एखादा बेंच राहतो, एखादा बाकडा राहतो, त्याच्यावर तुम्ही बसतात, उभे राहतात, तर त्यावर तुम्ही काय करताय, बेसिकली लोड अप्लाय करताय आणि ते बेंच झालं किंवा जो बाकडा राहतो गार्डन मध्ये, तो काय, इट इज अ बीम. ठीक, ओके. स्पॅन ऑफ बीम काय राहतं की द डिस्टन्स बिटवीन द टू सपोर्ट्स ऑफ द बीम इज कॉल्ड स्पॅन ऑफ बीम. आता जसं तुम्ही इथं लाईक मी जर सांगितलं की हा समजा आपला एक फ्लोअर आहे किंवा एक बेंच आहे किंवा एक टेबल आहे, काहीतरी कन्सिडर करू शकता तुम्ही. एखादा हा टेबल आहे समजा, या पद्धतीने हा टेबल आहे, याला खाली असे सपोर्टसाठी पाय लावलेले राहतात, ज्याला आपण पाय म्हणू शकतो. बेसिकली ते सपोर्टर राहतात ना. तर ह्या पर्टिक्युलर बीमवर, या पर्टिक्युलर सरफेसवर जो काही लोड अप्लाय होणार आहे ते दोन्ही लोड कोण बॅलन्स करतोय, हे दोन जे त्याचे सपोर्ट आहेत ते, किंवा ज्या दोन एंडवर दोन सपोर्ट लावलेले आहेत, किंवा एखादा जर बेंच आहे किंवा टेबल आहे, त्या टेबलचे जे पाय राहतात, ज्याला पाय म्हणतो आपण, तो काय एक प्रकारचे त्याचे सपोर्ट आहेत ते. तर या दोन सपोर्ट मधलं जे डिस्टन्स राहतं, दॅट डिस्टन्स इज कॉल्ड एज अ स्पॅन ऑफ बीम. बघा इथं हा AB काय, एक AB बीम आहे आणि A पॉइंट आणि B पॉइंट वर हे दोन सपोर्ट काय देणार आहेत, दोन रिएक्शन देणार आहेत, आणि त्यांच्यामधलं जे डिस्टन्स राहील ते काय असणार आहे, स्पॅन ऑफ बीम. ठीक आहे, तर बीम म्हणजे काय, एखादं हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर ज्याच्यावर ट्रान्सवर्स लोड अप्लाय होतात. स्पॅन ऑफ बीम काय आहे की त्या बीमचे जे सपोर्ट राहतात, दोन सपोर्ट राहतात, त्या दोन सपोर्ट मधलं जे काही डिस्टन्स राहतो, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, त्याला आपण बीम असं म्हणत असतो, स्पॅन ऑफ बीम असं म्हणत असतो. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं टाइप्स ऑफ बीम. आता टाइप्स ऑफ बीम 5-6 प्रकारचे बीम्स आहेत, त्याच्यामधलं फर्स्ट टाइप आणि जो मोस्ट कॉमनली यूज होतो दॅट इज सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम काय राहतं बघा, एक सिंपल बीम आहे, जसं तुम्ही आपल्या ते गार्डनच्या बाहेर ठेवलेले ते बाकडे राहतात ते कन्सिडर करू शकतात, किंवा एखादं बेंच, ज्या बेंचवर तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये बसलेले ते बेंच कन्सिडर करू शकता. ते सगळे सिम्पली सपोर्टेड मध्ये येतात. का बरं, जसं ही डायग्राम ड्रॉ केली बघा, एक सिंपल बीम आहे ना, आणि त्याच्या खाली हे दोन सपोर्ट आहेत. जे काही बीमवर लोड अप्लाय होईल तो या सपोर्टवर अप्लाय होणार आहे ना. जो काही या बीमवर लोड अप्लाय होईल तो कशावर होणार आहे, या सपोर्टवर अप्लाय होणार आहे. बेसिकली त्याचे जे दोन सपोर्टर आहेत त्याच्यावर तो लोड अप्लाय होईल. ते सपोर्टर कुठे ठेवलेले राहतात, जमिनीवर, फ्लोअरवर. आता तुम्ही जर तुम्हाला आठवत असेल तर मेकॅनिक्स मध्ये तुम्ही न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शिकले होते ना. न्यूटन्स लॉ मध्ये हा पण एक रूल होता की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. तर तुम्ही बेसिकली काय करताय, लोड अप्लाय करताय, तर जमीन काय देते तुम्हाला, किंवा जो सरफेस राहतो, फ्लोअर राहतो, तो फ्लोअर काय अप्लाय करतो, रिएक्शन देतो. तुम्ही एका जागेवर उभे का राहू शकतात, कारण तुमच्या बॉडीचा वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतं, आणि तसंच तो जो खालचा फ्लोअर राहतो तो फ्लोअर तुमच्यावर काय देत असतो, रिएक्शन देत असतो. तुम्ही वेट म्हणजे वरून खाली तुम्ही फोर्स लावता आणि जमीन खालून वर फोर्स लावते, ते दोन्ही फोर्स एक दुसऱ्याला बॅलन्स करतात. ही होती तुमची ऍक्शन, ही भेटते तुम्हाला रिएक्शन. तर हे ऍक्शन रिएक्शनमुळे बॉडी स्टेबल राहते किंवा इक्विलिब्रियम मध्ये राहते. तसंच या ठिकाणी या बीमवर जे काही लोड अप्लाय होईल ते त्याच्या पायां थ्रू किंवा त्याच्या सपोर्ट थ्रू
जमिनीवर अप्लाय होतो, आणि जमीन पासून किंवा फ्लोअर पासून त्या सपोर्टला काय भेटत असते, रिएक्शन भेटत असते. रिएक्शन भेटते म्हणून त्याला आपण आर ने डिनोट करतो. ठीक आहे, रिएक्शन ए पॉइंट वर भेटली म्हणून त्याला आर ए, रिएक्शन बी पॉइंट वर भेटली म्हणून त्याला आर बी. तर सिम्पली सपोर्टेड बीम काय राहतं की व्हेन अ बीम इज रेस्ट ऑन टू सिंपल सपोर्ट, ज्यावेळेस एखादा बीम अशा दोन सिंपल सपोर्टवर बेस्ड राहतो किंवा दोन सिंपल सपोर्टवर ठेवलेला राहतो आणि ते दोन्ही सिंपल सपोर्ट जे राहतात ते त्या बीमच्या दोन्ही एंडवर लावलेले राहतात, त्यावेळेस आपण अशा टाइपच्या बीमला सिम्पली सपोर्टेड बीम असं म्हणत असतो. काय सांगितलं, ज्यावेळेस एखादा कोणता पण बीम, त्या समजा हा जर माझा हात एक बीम आहे तर त्याला इथे एक आणि इथे एक असे दोन सिंपल सपोर्ट लावलेले आहेत आणि ते सिंपल सपोर्ट जर त्या बीमचा लोड सस्टेन करतात आणि त्याचे या बीमच्या जर दोन्ही एंडला एक एक सपोर्ट लावलेला आहे तर अशा टाइपच्या बीमला आपण सिम्पली सपोर्ट बीम म्हणणार आहे. डायग्राम ड्रॉ करून ठेवा. ठीक आहे, चला नेक्स्ट टाइपची आता बीम बघूया आपण. ओके, बघा नेक्स्ट टाइपचं बीम आहे आपला सिम्पली सपोर्टेड बीम. नंतर ओव्हरहँग बीम, नावातच सांगितलंय ओव्हर हँग. हँग म्हणजे काय, लटकणे. ओव्हर म्हणजे जास्त. असा बीम की जो सपोर्टच्या बाहेर जाऊन लटकून गेलेला आहे तो ओव्हरहँग. ठीक आहे, अ बीम इन विच सम पोर्शन ऑफ द बीम इज बियॉन्ड द सपोर्ट. जसा हा दिसतोय बघा तुम्हाला ए बी. ए पॉइंट इथं होता, त्याच्या एंडवर एक सपोर्ट आहे. बी पॉइंट इथं आहे, त्या ठिकाणी एक सपोर्ट आहे. पण बी पॉइंट पासूनचा हा जो पुढचा पोर्शन आहे ज्याची लेंथ L2 दाखवली आपण, हा पोर्शन सपोर्टच्या बाहेर आहे. दॅट पर्टिक्युलर पोर्शन इज बियॉन्ड द सपोर्ट. मग अशा टाइपच्या बीमला आपण ओव्हरहँग म्हणतो. ओव्हरहँग बीम म्हणजे असा बीम की जो सपोर्टच्या बाहेर चालला गेलेला आहे. ठीक आहे, ओव्हरहँग बीम. सिमिलरली ही पण ओव्हरहँग बीमची डायग्राम बघा. ए आणि बी या दोन पॉइंटवर सपोर्ट आहे, पण बी पॉइंट पासून पुढे L2 लेंथ, ए पॉइंट पासून लेफ्ट साइडला L3 लेंथ, इतका जो पोर्शन आहे बीमचा तो एक्स्ट्रा आहे. सो दिस काइंड ऑफ बीम आर कॉल्ड एज अ ओव्हरहँग बीम. रोलर सपोर्ट बीम मध्ये नावावरून समजून जातं सपोर्ट कसा असणार आहे. सपोर्ट कसा असणार आहे, रोलरचा. ठीक आहे, रोलर सपोर्ट बीम, द बीम इन विच द एंड ऑफ द बीम इज सपोर्टेड ऑन द रोलर्स. ठीक आहे, असा बीम की ज्याच्या बेसला किंवा ज्याला जो सपोर्ट, त्या एखाद्या पर्टिक्युलर बीमला जो सपोर्ट भेटणार आहे तो सपोर्ट जर रोलर पासून भेटत असेल तर त्या केसमध्ये त्या बीमला आपण रोलर सपोर्टेड बीम म्हणतो. बघा इथे डायग्राम दाखवलेले आहेत मी दोन्ही. तर बेसिकली हा तुमचा एक सपोर्ट आहे, दिस नथिंग बट युअर रोलर सपोर्ट. ठीक आहे, आणि ही जी लाईन दाखवली ना ही कसली आहे, ही बीम आहे बेसिकली. ठीक आहे, हा बीम जो पुढे एक्सटेंड होणार आहे याचा अर्थ, आणि त्याच्या एखाद्या एंडला, त्या बीमच्या एका एंडला काय लावलेलं आहे, ऍटलिस्ट एका एंडला किंवा दोन्ही एंडला पण राहू शकतं. पुढे केसेस बघू आपण जसं जसं पुढे जाऊ. तर एका एंडला आपण काय लावलेलं आहे, एक रोलर सपोर्ट लावलेला आहे. आणि ऑलवेज लक्षात ठेवा की रोलर सपोर्टमुळे जी रिएक्शन भेटते, दॅट रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द रोलर. परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द सपोर्ट म्हणा किंवा रोलर म्हणा. या रोलरचा सपोर्ट जो होता किंवा रोलरचा जो सरफेस होता तो कसा होता, हॉरिझॉन्टल, आणि त्याला परपेंडिक्युलर रिएक्शन भेटणार होती. म्हणजे रिएक्शन कशी आली असती, व्हर्टिकल, कारण रोलरचा जो बेस होता तो कसा होता, हॉरिझॉन्टल होता. चलो नेक्स्ट, आपला या ठिकाणी जो रोलर आहे तो इन्क्लाइन दाखवलेला आहे मी, की एक इन्क्लाइंड सरफेस आहे, त्याच्यावर रोलर आहे आणि त्या रोलरला पुढे कनेक्ट, तो जो रोलर आहे तो बेसिकली एका बीमला सपोर्ट करायचं काम करतोय. तर असा काहीतरी बीम इकडे तुमचा अशा या पद्धतीने रोलर आहे. ठीक आहे, तो रोलर कसा आहे, इन्क्लाइंड आहे. आणि मी काय सांगितलं की रोलरच्या सरफेसला परपेंडिक्युलर, तर रोलरचा हा सरफेस आहे. ठीक आहे, आणि रोलर जो आपला तो किती अँगल व्हर्टिकल आहे, किती अँगलवर इन्क्लाइंड आहे, थीटा. जी रिएक्शन भेटेल दॅट रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर ना. जी रिएक्शन आहे ती कशी भेटणार आहे, ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस. सो ही इन्क्लिनेशन, हा काय त्याचा रिएक्शन राहील, सपोर्टला परपेंडिक्युलर. सो ऑलवेज रिमेंबर दॅट की रोलर सपोर्ट मध्ये जी रिएक्शन भेटेल दॅट शुड बी परपेंडिक्युलर टू द सरफेस. नेक्स्ट आहे तुमचं हिंज बीम. ठीक आहे, हिंज बीम एक अशा टाइपचा बीम राहतो, अ बीम इन विच द एंड ऑफ द बीम इज हिंज टू द सपोर्ट. ठीक आहे, काय सांगितलंय की त्या बीमचा एक एंड हिंज केलेला राहतो कोणासोबत, सपोर्ट सोबत. हिंज करणं म्हणजे काय, जसं तुमचं घरातलं दार राहतं, दाराचं कसं राहतं की एक एंड जो राहतो तो फिरत राहतो, म्हणजे हिंज सपोर्ट मध्ये एक एंड जो आहे तो रोल होत राहतो, म्हणजे टर्न होऊ शकतो. पण दाराची जी एक बाजू राहते जी फिक्स राहते ती अडकवलेली राहते ना त्या कड्यांमध्ये. दाराचा जो एक फिक्स, तो आपला काय म्हणतात त्याला, फ्रेम राहते, दाराची फ्रेम,
त्या फ्रेम मध्ये आपण दार एका हिंज तिथं हिंज लावलेलं राहतं, त्याच्यामध्ये आपलं दार जे राहतं ते फिक्स राहतं. म्हणजे आपलं बेसिकली जे दार आहे, डोअर आहे, ते डोअर काय आपलं एक बीम आहे. ठीक आहे, त्या बीमला आपण ती दाराची जी फ्रेम राहते ती फ्रेम काय मग आपली एक सपोर्ट आहे. त्या दाराच्या फ्रेम मध्ये त्या सपोर्ट मध्ये आपण त्या बीमला काय करून ठेवलेलं राहतं, हिंज केलेलं राहतं, म्हणजे अडकवून ठेवलेलं राहतं. आणि ते अडकवल्यामुळे जे दार आहे ते फक्त काय होतं आपलं रोटेट होतं, मागे पुढे होऊ शकतं, वर खाली किंवा आजूबाजूला सरकू शकतं का नाही, जस्ट रोटेट होतं. हे पण एक पॉईंट लक्षात ठेवा की हिंज सपोर्ट मध्ये जो बीम राहतो तो फक्त रोटेट होऊ शकतो किंवा रोल करू शकतो, रोलनी म्हणता येणार, रोटेट होऊ शकतो, पण तो लिनियर ट्रान्सलेशनल मोशन करत नाही. ठीक आहे, तर हे झाले तुमचे 4 बीमचे टाईप. चला आता पुढचे टाईप बघूया. पुढचा टाईप बघण्यापूर्वी एक हिंजची जी केस आहे ती पूर्ण एक्सप्लेन करून घेऊ. बघा इथंच करून घेऊ, आपण पुढे करणार होतो मी ते, पण आता इथंच करून घेऊ. हिंज बीम असं काहीतरी दाखवलं आहे ना. या बीमला हिंज सपोर्ट होता हा, आणि हा सपोर्ट जो आहे तो एका बीम सोबत कनेक्टेड लाईक दिस. ठीक आहे ना. बघा आता जर आपला बीम या बीम सोबत आपला हा जर हिंज सपोर्ट आहे, व्यवस्थित आहे का, तर हिंज सपोर्ट वर जी रिएक्शन भेटते दॅट रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर. बघा आता आपण आतापर्यंत सिंपल सपोर्ट मध्ये रिएक्शन कशा होत्या, व्हर्टिकल होत्या. रोलर सपोर्ट मध्ये रिएक्शन कशा होत्या, परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द रोलर. ओव्हरहँग बीम मध्ये पण रिएक्शन कशा होत्या, व्हर्टिकल होत्या. हिंज मध्ये ज्या रिएक्शन भेटतात त्या रिएक्शन इन्क्लाइंड राहतात. दॅट रिएक्शन इज इन्क्लाइंड टू द सरफेस, आणि त्याचं इन्क्लिनेशन जे राहणार आहे, आता ही जर इन्क्लाइंड येते याचे 2 कंपोनंट करावे लागतील. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस, मेकॅनिक्स आठवत असेल तुम्हाला. तर या ठिकाणी लेट्स से की दिस रिएक्शन हॅज अन अँगल ऑफ थीटा विथ द हॉरिझॉन्टल सोबत त्याचा किती अँगल आहे, थीटा इतका अँगल आहे. तर हा काय होऊन जाईल तुमचा हॉरिझॉन्टल कंपोनंट, आणि हा काय होऊन जाईल तुमचा व्हर्टिकल कंपोनंट. तर या पद्धतीने हिंज सपोर्टच्या अशा या 2 रिएक्शन बनत असतात. रिझल्टंट वेक्टर किंवा रिझल्टंट फोर्स कसा काढायचा आपण हे शिकलेलो आहे मेकॅनिक्स मध्ये. रिझल्टंट फोर्स कसा काढतो आपण, दोन्ही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंटला स्क्वेअर करून ऍडिशन करतो त्याची, स्क्वेअर रूट ऑफ RH² प्लस RV स्क्वेअर. आणि जर थीटा काढायचं सांगितलं तर tan थीटा इज इक्वल टू काय होतो आपला फॉर्म्युला, RV अपॉन R. हे आपण सगळं मेकॅनिक्स मध्ये शिकलेलो आहे, बस त्याचंच ऍप्लिकेशन आहे. चला आता आपला 5th टाईपचा बीम स्टार्ट करूया. दॅट इज नथिंग बट युअर कॅन्टिलिव्हर बीम. बघा आता नेक्स्ट टाईपचं बीम आहे आपला कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम काय सांगितलंय बघा, द बीम इज फिक्स ऍट द वन एंड अँड फ्री ऍट द अदर एंड. असा कोणता पण बीम जो एका एंडला फिक्स आहे एका एंडला फ्री आहे, अशा टाईपच्या बीमला आपण कॅन्टिलिव्हर बीम म्हणत असतो. कॅन्टिलिव्हर बीम आपण आपल्या घराची जी बाल्कनी राहते, घराला बाल्कनी राहते, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जर समजा हा तुमचा बाल्कनीचा स्पेस आहे, जर तुम्ही तुमच्या घरातली बाल्कनी आहे लेट्स से फॉर एन एक्झाम्पल, नाही जमत 3D मध्ये असं काहीतरी ड्रॉ करून घेऊ. ही जर तुमच्या घरातली बाल्कनी आहे फॉर एन एक्झाम्पल, तर बाल्कनीत जर समजा तुम्ही इथं उभे आहात, ठीक आहे, तुम्ही ऑब्झर्व करा बाल्कनीच्या खाली काहीच नाही राहत ना, म्हणजे खालून सपोर्ट करायला असा बीम वगैरे काही लावलेला राहत नाही. तर या टाईपच्या बीमला काय म्हटलं जातं, कॅन्टिलिव्हर बीम. कारण त्या बीमचा बाल्कनीचा एक एंड आपल्या घराच्या सरफेस सोबत राहतो आणि बाहेरचा एंड जो आहे तो फ्री आहे, त्याला कोणी सपोर्ट करायला नाही येत. अशा टाईपचा बीम राहतो तुमचा कॅन्टिलिव्हर बीम. किंवा एखादं स्ट्रक्चर, असे स्ट्रक्चर राहतं बघा आपल्या घरातच, असे स्ट्रक्चर वगैरे राहतं छोटे, ते या पद्धतीने, ठीक आहे. आणि इथं काय होतो, लोड अप्लाय होतो, एक एंड फिक्स आहे एक एंड फ्री आहे. दॅट टाइप ऑफ बीम इज कॉल्ड एज अ कॅन्टिलिव्हर बीम. फिक्स बीम म्हणजे काय असणार आहे, ज्या बीमचे दोन्ही एंड फिक्स आहे तो बीम राहणार आहे तुमचा फिक्स बीम. डेफिनेशन काय बघा, या डेफिनेशन्स विचारल्या जातात बरं, एक हात 2 डेफिनेशन 2 मार्क्स साठी विचारल्या जातात त्या 7 मधनं. अ बीम whose end is firmly built in a support like a wall, pillar or any other structure, then such type of beam is called as a fixed beam. असा एखादा बीम की ज्याचे दोन्ही एंड
हे फिक्स राहतात किंवा ज्याचे दोन्ही एंड हे आपण एखाद्या फिक्स सपोर्ट मध्ये एंगेज करून ठेवतो, एखाद्या फिक्स सपोर्ट सोबत त्याला बांधून ठेवलेलं राहतं. तर अशा टाईपच्या बीमला आपण फिक्स बीम असं म्हणतो. बांधून ठेवलेलं राहतं म्हणजे डायरेक्टली काय इन्सर्ट केलेलं राहतं असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, फर्मली बिल्ड केलेलं राहतात. बिल्ड करणं म्हणजे काय, बांधणं. की जसं एखादं आपलं फ्लोअर आहे, हे फ्लोअर कसं राहतं की डायरेक्टली दोन्ही भिंतींमध्ये फिक्स राहतं. त्या पद्धतीचं बीम कोणतं राहतं, तुमचे फिक्स बीम राहतात. कंटिन्युअस बीम म्हणजे काय, ते असा एखादा बीम की ज्या बीमला एखादा असा बीम की ज्याला नंबर ऑफ सपोर्ट्स अटॅच राहतात. दोन पेक्षा जास्त सपोर्ट जर अटॅच राहिले तर त्या टाईपच्या बीमला आपण कंटिन्युअस बीम म्हणतो. डेफिनेशन काय दिली बघा, अ बीम which supported on more than two support. असा एखादा बीम की ज्याच्यावर आपण दोन पेक्षा जास्त सपोर्ट अटॅच केलेले राहतात त्या टाईपच्या बीमला आपण कंटिन्युअस बीम असं म्हणत असतो. ठीक आहे, तर हे तुमचे कंप्लीट टाइप्स ऑफ बीम झाले. बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला टाइप्स ऑफ लोड. बेसिकली तसे 3 टाईपचे लोड राहतात, पॉइंट लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आणि युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. पण तुम्हाला डिप्लोमाला तुमच्या सिलेबसमध्ये फक्त 2च टाईपचे लोड आहे, एक पॉइंट लोड आणि एक युडीएल म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ठीक आहे, तर बघा सगळ्यात पहिले स्टार्ट करूया आपण की लोड म्हणजे काय, एक प्रकारचं वेट. ठीक आहे, लोड म्हणजेच काय राहतं, वेट, आणि वेट म्हणजेच काय राहतं, एक प्रकारचा फोर्स. हे माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेटेड किंवा पॉइंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजे कोणते असणार आहे, जे एकाच पॉइंटवर अप्लाय होतात ते लोड. ठीक आहे, पॉइंट लोड सांगण्याचा मागचा अर्थच काय आहे की जे एका पर्टिक्युलर पॉइंटवर अप्लाय होतील असे लोड कोणते राहतात, पॉइंट लोड राहतात. डेफिनेशन काय दिली बघा, लोड ऍक्टिंग ऍट अ पॉइंट ऑन अ बीम इज नोन एज अ पॉइंट लोड. जसा हा एक बीम ड्रॉ केला आहे, लेट्स से ए टू बी बीम ड्रॉ केला मी या ठिकाणी आणि या ठिकाणी. हे बघा या 2 पॉइंटवर 2 लोड अप्लाय होत आहेत ना, W1 आणि W2. मी सांगितलं पहिलेच लोड म्हणजे काय, एक प्रकारचं वेट. तर W1 W2 हे दोन्ही लोड या पर्टिक्युलर पॉइंटवर अप्लाय होत आहेत. तर हे 2 लोड कोणत्या टाईपचे लोड झाले, पॉइंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड. ठीक आहे, आणि लास्ट मी तुम्हाला आताच सांगितलं की हा कोणत्या टाईपचा बीम असेल, सिम्पली सपोर्टेड बीम की ज्याला खालून 2 रिएक्शन भेटतात, सिंपल व्हर्टिकल रिएक्शन्स भेटतात. ठीक आहे, आणि हे 2 काय आहेत, त्याचे पॉइंट लोड आहे. नेक्स्ट आहे आपलं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. बघा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ज्यावेळेस आपण बोलतोय तर या ठिकाणी नावातूनच समजून जातं, युनिफॉर्मली म्हणजे एकसारखं, डिस्ट्रीब्युटेड म्हणजे पसरलेलं. असा लोड की जो एकसारखा पूर्ण बीमवर पसरलेला असणार आहे, की जो एकसारखा पूर्ण बीमवर ऍक्ट होईल. बघा काय सांगितलं, व्हेन लोड इज युनिफॉर्मली स्प्रेड ओव्हर अ बीम फॉर इट्स युनिट लेंथ देन इट इज नोन एज अ युडीएल. युडीएलचा अर्थ काय होतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला युडीएलच म्हणणार आहे. युडीएल अशा पद्धतीने दाखवला जातो. बघा एक बीम आहे, खालून 2 सिंपली सपोर्टेड बीमवर समजा हा युडीएल डिस्ट्रीब्युटेड आहे. तर याचा अर्थ काय होता की हा जो लोड आहे तो प्रत्येक युनिट लेंथवर सारखाच स्प्रेड झालेला असेल. याचा अर्थ असा राहतो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचा अर्थ काय आहे की प्रत्येक युनिट लेंथवर तो जो बेसिकली लोड आहे तो कसा डिस्ट्रीब्युटेड राहील, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड राहील किंवा युनिफॉर्मली स्प्रेड राहील. तर बघा आता युनिट लेंथवर सांगितलंय लोड डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अ युनिट लेंथ. युनिट बघून घ्या काय, न्यूटन पर मीटर. या ठिकाणी हे जे W होते लोड यांचं युनिट काय होतं, W इज नथिंग बट अ काइंड ऑफ फोर्स, न्यूटन युनिट होतं. ज्यावेळेस मी W सांगितलं या ठिकाणी युडीएल वर ज्यावेळेस मी W सांगतोय तर युनिट काय, न्यूटन पर मीटर. म्हणजे प्रत्येक एका युनिट लेंथवर किती लोड ऍक्ट होतोय ते दिलेलं राहतं. हा पॉइंट लोड एकाच पॉइंटवर येणार आहे, हा पूर्ण बीमवर पसरलेला राहतो, स्प्रेड झालेला राहतो. तर मग याला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट कसं करायचं, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचं आपण काय करतो, बेसिकली पॉइंट लोड मध्ये कन्वर्जन करत असतो. तर याला कन्वर्जन कसं करायचं, त्याचा याला बेसिकली युडीएलची इंटेन्सिटी म्हटलं जातं. ठीक आहे, न्यूटन पर मीटर हे युनिट लक्षात ठेवा बरं. बऱ्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला ते युडीएलची इंटेन्सिटी देतात पण सांगत नाही, ते लोडच सांगताना देतात इंटेन्सिटी. तर मग ही युनिट लक्षात ठेवा, न्यूटन पर मीटर युनिट राहिलं तर इंटेन्सिटी दिलेली राहते. त्याला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट कसं करायचं, तर इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय द लेंथ ऑफ द बीम, किंवा जेवढ्या पर्टिक्युलर डिस्टन्स मध्ये तो युडीएल स्प्रेड झालेला आहे तेवढं डिस्टन्स घ्यायचं. तर आता इथे युडीएल कुठून कुठपर्यंत स्प्रेड झालाय, ए पासून तर बी पर्यंत. तर काय घेणार, W इंटू एल.
तर जसं मी W इंटू एल करतोय तर W इंटू एल केल्याबरोबर हे UDLचं कन्व्हर्जन कोणत्या लोड मध्ये होऊन जातं, पॉइंट लोड मध्ये. दिसतंय बघा, एका पॉइंटवर मी काय लिहून घेतलं, W इंटू एल आणि व्हर्टिकली एक लाईन दाखवून दिली म्हणजे पॉइंट लोड मध्ये कन्व्हर्जन झालं. मग ज्यावेळेस पण तुम्ही UDLचं कन्व्हर्जन पॉइंट लोड मध्ये करतात, कसं करणार आहे, W इंटू एल करून, तर तो जो पॉइंट लोड तयार होतो तो कुठे ऍक्ट होतो, एक्झॅक्टली त्या बीमच्या सेंटरला. मग AB काय होतं, तुमचा एक बीम होता त्याचं एक्झॅक्टली सेंटर इथे. AB काय होता, एक बीम होता तर त्याचा एक्झॅक्ट सेंटरला बघा, त्याची लेंथ L होती, तर मी एका A एंड पासून किती अंतरावर दाखवलं, L/2. ठीक आहे. सो UDLचं कन्व्हर्जन पॉइंट लोड मध्ये करावं लागतं. कसं करणार, UDL जेवढ्या बी लेंथवर आहे त्याची इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय त्याची लेंथ आणि ऍक्ट कुठे होईल, तो त्या UDLच्या सेंटरला. ठीक आहे. UDL जितका भी UDL असेल त्याच्या सेंटरला तो पॉइंट लोड ऍक्ट होत असतो. ठीक. तर हे दोन टाईपचे लोड आपल्याला या पर्टिक्युलर चॅप्टर साठी लागणार आहेत. बघा, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे हा शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटचं साइन कन्व्हेन्शन. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये, प्रत्येक न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला हे कन्सेप्ट अप्लाय करायचेच आहेत. त्यामुळे यांचे साइन कन्व्हेन्शन व्यवस्थित समजा. कन्फ्युजन राहिलं तरी न्यूमेरिकल मध्ये क्लिअर होईलच, पण समजण्याचा प्रयत्न करा. तर सगळ्यात पहिले शियर फोर्स काय राहतं बघा. बेसिकली काय करणार आहे आपण, जो एक बीम राहतो त्याचे आपण सेक्शन करतो. सेक्शन करणे म्हणजे काय, बेसिकली एक सोप्या भाषेत पार्ट करणे म्हणू शकता तुम्ही, की हा जर A-B बीम होता त्याचे आपण असे सेक्शन करणार काहीतरी, लाईक C पॉइंटवर एक, D पॉइंटवर एक. ठीक आहे. तर हा CB एक सेक्शन झाला, CD एक सेक्शन झाला, AD एक सेक्शन झाला. तर असे सेक्शन राहतात आणि या सेक्शनच्या अबाउट असे व्हर्टिकली डाऊनवर्ड किंवा व्हर्टिकली अपवर्ड असे फोर्सेस राहतात काही बीमवर. एक्झाम्पल मध्ये कळेल तुम्हाला. ठीक आहे. तर मग हे फोर्सेस सेक्शनच्या राईट साइडला आहे, लेफ्टला आहे, त्याच्यानुसार ठरतं की ते फोर्स पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा. मग सगळ्यात पहिले बघूया की शियर फोर्स काय राहतं. तर शियर फोर्स ऍट एनी सेक्शन ऑफ द बीम इज द सम ऑफ द ऑल द व्हर्टिकल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द आयदर साइड ऑफ द सेक्शन ऑफ बीम. काय सांगितलंय की शियर फोर्स कोणत्याही एखाद्या सेक्शन साठी शियर फोर्स काय राहतं, सम राहतो. कशाचं, अल्जेब्रिक सम. कशाचं, व्हर्टिकल फोर्सेस. हे जे सगळे व्हर्टिकल फोर्सेस ऍक्ट होत आहेत त्या हॉरिझॉन्टल बीमवर. बीम कसं असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. सो त्या हॉरिझॉन्टल बीमवर जे काही व्हर्टिकल फोर्सेस ऍक्ट होतात त्या सगळ्या व्हर्टिकल फोर्सेसचं अल्जेब्रिक सम, भलेही मग ते बीमच्या कोणत्याही साइडला ऍक्ट होत राहो, त्या सगळ्या फोर्सेसचं व्हर्टिकल फोर्सेसचं ऍडिशन सम इज नथिंग बट काय राहतं, शियर फोर्स. परत एकदा सांगतोय बघा, एखाद्या बीमवर जे पण सगळे व्हर्टिकल फोर्सेस अप्लाय होतात त्या व्हर्टिकल फोर्सेसचं तुम्ही सम करताय, भलेही ते व्हर्टिकल फोर्सेस त्या सेक्शनच्या कोणत्याही साइडला ऍक्ट होत राहत, मग ते सेक्शनच्या लेफ्टला ऍक्ट होत राहो किंवा राईटला ऍक्ट होत राहो, आपण सगळ्या फोर्सेसची काय करतो, समेशन करतो आणि त्यालाच म्हटलं जातं मग शियर फोर्स. मग कोणाला पॉझिटिव्ह घ्यायचं कोणाला निगेटिव्ह घ्यायचं त्याचं साइन कन्व्हेन्शन मी इथे डायग्राम मध्ये रिप्रेझेंट केलं, स्टेटमेंट लिहिलेलं नाहीये. सो साइन कन्व्हेन्शन फॉर शियर फोर्स. बघा आता ही जी डॉट 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 लाईन आहे हे काय बेसिकली सेक्शन, जसं तुम्हाला सांगितलं ना की C पॉइंट वर एक सेक्शन, या पद्धतीने हे एक सेक्शन आहे. ठीक आहे. सेक्शनच्या राईट साइडला, व्यवस्थित ऐकून घ्या, सेक्शनच्या राईट साइडला जर व्हर्टिकल फोर्स हा डाऊनवर्ड येत असेल, ठीक आहे, सेक्शनच्या राईट साइडला जर व्हर्टिकल फोर्स हा डाऊनवर्ड येतोय किंवा सेक्शनच्या लेफ्टला व्हर्टिकल फोर्स हा जर अपवर्ड चाललाय, तर त्यावेळेस आपण तो शियर फोर्स पॉझिटिव्ह घेणार. ठीक आहे. सेक्शनच्या राईट साइडला जसा हा C सेक्शन जर होता तर हा कसा आला असता, पॉझिटिव्ह. हा C सेक्शन आहे तर हा लेफ्टला चाललेला कसा येईल, पॉझिटिव्ह. सेक्शनच्या राईटला असला तर सेक्शनच्या राईटला पाहिजे पण कसा पाहिजे, खाली येणारा पाहिजे. सेक्शनच्या लेफ्टला पाहिजे पण कसा पाहिजे, वरती जाणारा पाहिजे, तर त्याला आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो. आणि याला जर उलट करून टाकलं, जसं सेक्शनच्या राईटला पण वरती चाललाय, सेक्शनच्या लेफ्टला पण खाली येतोय, तर अशा टाइपच्या शियर फोर्सेसला आपण काय घेणार, निगेटिव्ह शियर फोर्स घेणार. ठीक आहे. मग एक लक्षात ठेवायचं, दुसरं आपोआप लक्षात राहतं. सेक्शनच्या राईटला खाली येतोय, सेक्शनच्या लेफ्टला वर चाललाय, पॉझिटिव्ह. उलटा करा, निगेटिव्ह. ठीक आहे. सेक्शनच्या राईटला आहे, वर चाललाय, सेक्शनच्या लेफ्टला आहे, खाली येतोय, निगेटिव्ह घ्यायचं. ठीक. तसंच बेंडिंग मुवमेंट मध्ये पण घेतं. मुवमेंट काय राहतं हे तुम्हाला माहिती असेल. मुवमेंट म्हणजे काय राहतं, प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड द डिस्टन्स. ठीक आहे. सो बेंडिंग मुवमेंट ऍट एनी सेक्शन, एनी लिहिलंय बरं ते, बेंडिंग मुवमेंट ऍट
एनी सेक्शन ऑफ द बीम इज सम ऑफ द मोमेंट ऑफ ऑल द वर्टिकल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द आयदर साइड ऑफ द सेक्शन. तेच लिहिलंय इथं, फक्त फोर्स होतं तिथं मोमेंट होऊन गेला. काय राहील बेंडिंग मोमेंट? सम राहील, अल्जेब्रिक सम ऑफ द ऑल द मोमेंट दॅट टेकिंग ऑन द आयदर साइड ऑफ द सेक्शन. सेक्शनच्या कोणत्याही बाजूचे, लेफ्टचे पण राईटचे पण जेवढे पण वर्टिकल फोर्सेस ऍक्ट होत आहेत त्या सगळ्या वर्टिकल फोर्सेसचं काय घ्या? मोमेंट घ्या आणि त्या सगळ्या मोमेंटची काय करा? ऍडिशन करा. त्याला आपण बेंडिंग मोमेंट म्हणतो, बीएम. त्याचं साइन कन्व्हेन्शन कसं आहे बघा. सेक्शनच्या लेफ्ट, सेक्शनच्या राईटला अँटी क्लॉकवाईज, सेक्शनच्या लेफ्टला क्लॉकवाईज जर असेल तर त्याला पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट घेतलं जातं. सेक्शनच्या लेफ्टला आहे आणि अँटी क्लॉकवाईज चालला आहे आणि सेक्शनच्या राईटला आहे आणि क्लॉकवाईज चालला आहे तर पॉझिटिव्ह. इथे सेक्शनच्या राईटला आहे क्लॉकवाईज येतोय, सेक्शनच्या लेफ्टला आहे अँटी क्लॉकवाईज येतोय तर निगेटिव्ह. याला तुम्ही फक्त लक्षात ठेवा. कसं बी फक्त असं पिक्चर बी लक्षात ठेवलं तुम्ही की हे लक्षात ठेवायला सोपं आहे ना बघा, की सेक्शनच्या दोन्ही साईडला कसे येतात? खाली येता येता याला काय घेणार आहे तुम्ही? निगेटिव्ह. सेक्शनच्या दोन्ही साईडला वर चालले तर काय घेणार आहे? पॉझिटिव्ह है ना. वर इन द सेन्स हा बेसिकली अँटी क्लॉकवाईज येईल, हा क्लॉकवाईज येईल, पण फिरता तर असेच येत ना, असेच जातील ना, वरच्या साईडला येतात. हे दोन्ही वरून खाली येत आहे म्हणजे हा क्लॉकवाईज येतोय, हा अँटी क्लॉकवाईज येतोय. तुम्हाला जसं पटेल तसं लक्षात ठेवा, म्हणजे फक्त माहिती पाहिजे की कोणता पॉझिटिव्ह घ्यायचा आहे आणि कोणता निगेटिव्ह घ्यायचा आहे. मग ज्यावेळेस पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट राहतो त्याला आपण सॅगिंग पण म्हणू शकतो आणि निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंटला हॉगिंग म्हटलं जातं, HOGGING. ठीक, तर अशा पद्धतीने हे त्याचं साइन कन्व्हेन्शन आहे. बघा, शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम काय राहतं? क्वेश्चन आपले हेच राहणार आहे, ड्रॉ द शियर फोर्स डायग्राम, ड्रॉ द बेंडिंग मुवमेंट डायग्राम. सो एक्झॅक्टली शियर फोर्स डायग्राम काय असणार आहे? नावातच आहे बघा, शियर फोर्सची डायग्राम. आताच आपण पाहिलं की जेवढे पण व्हर्टिकल लोड्स आहे अबाउट द सेक्शन ऑन द आयदर साइड ऑफ द सेक्शन, त्यांची ज्यावेळेस आपण ऍडिशन करत होतो त्याला आपण शियर फोर्स म्हणत होतो. बस त्याच शियर फोर्सला आपल्याला ग्राफिकल फॉर्म मध्ये किंवा डायग्रामच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं असतं. आपण ज्यावेळेस ते शियर फोर्स एका डायग्राम मध्ये ग्राफिकल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो त्याच डायग्रामला शियर फोर्स डायग्राम म्हटलं जातं. डेफिनेशन काय बघा, शियर फोर्स डायग्राम इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ शियर फोर्स ॲट एव्हरी सेक्शन ऑफ द बीम. बीमवर जेवढे बी फोर्सेस अप्लाय झाले त्या सगळ्या शियर फोर्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे शियर फोर्स डायग्राम आहे. आणि सेम बेंडिंग मुवमेंट डायग्राम म्हणजे काय असणार आहे? शियर फोर्सच्या ऐवजी मुवमेंट नाव देऊन द्या फक्त. इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट ॲट ऑल सेक्शन ऑफ द बीम. जेवढे पण बीमवर वर्टिकल फोर्सेस आहे त्या सगळ्या वर्टिकल फोर्सेसचा जो मुवमेंट येणार आहे त्या मुवमेंटला ज्यावेळेस तुम्ही ग्राफवर रिप्रेझेंट कराल, एखाद्या डायग्राम मध्ये रिप्रेझेंट कराल, सो दॅट डायग्राम विल बी द बेंडिंग मुवमेंट डायग्राम. मग हे शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम या ड्रॉ करण्यासाठी काही रूल्स आहेत. ते रूल्स मी या ठिकाणी लिहिलेत बघा. पहिलं काय लिहिलंय? that positive value of SF and BM are plotted above the baseline and negative values are plotted below the baseline. सध्या फक्त नाव लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जसे जसे न्यूमरिकल होतील काहीच डाऊट राहणार नाही. सगळे भरपूर न्यूमरिकल घेऊ आपण या चॅप्टर साठी, तर तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले पाहिजे. की ज्यावेळेस पण तुम्ही शियर फोर्स बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढाल, जर शियर फोर्सची पॉझिटिव्ह व्हॅल्यू असली तर ती ऍक्सिसच्या वर दाखवायची. तसं आपण हे करताल तुम्ही, एक्स ऍक्सिस जर असला, मी जर सांगितलं एक्स ऍक्सिस किती व्हॅल्यू आहे 5, तर तुम्ही कुठे दाखवणार? वरती. तेच जर खाली सांगितलं -5 सांगितलं तर खाली, असंच दाखवतो ना आपण. तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर राहिली शियर फोर्सची तर ती आपण बेसलाईनच्या वरती दाखवणार आणि निगेटिव्ह व्हॅल्यू राहिली तर ती बेसलाईनच्या खाली दाखवणार. ठीक आहे. पुढे, इफ देयर इज नो लोडिंग बिटवीन द एनी टू सेक्शन द मॅग्निट्यूड ऑफ SF विल नॉट चेंज अँड द SFD विल बी हॉरिझॉन्टल. कोणतेही दोन सेक्शन असे बीम मध्ये असे बरेच सेक्शन येतात ज्या ठिकाणी दोन सेक्शन मध्ये लोड हायच नाही. जसं एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकतो बघा, लेट्स से A, B and C हा सेक्शन आहे आपला. ठीक आहे. इथे मी एक लोड अप्लाय केला. ठीक. आता बघा, जर सिंगल लोड अप्लाय होतोय तर या बी मध्ये आणि ए मध्ये लोड आहे, AB सेक्शन मध्ये नाहीये. मग अशा सेक्शन मध्ये जो शियर फोर्स राहतो तो चेंज होणार आहे का? नाही, कारण त्या ठिकाणी लोडच नाहीये. लोड राहिला तर शियर फोर्स चेंज व्हायचा प्रश्न येतो ना. तर मग या ठिकाणी तेच सांगितलंय की जर त्या ठिकाणी लोड नाही राहिला बिटवीन द एनी टू सेक्शन, सो द मॅग्निट्यूड ऑफ SF विल नॉट चेंज. इथं जेवढा शियर फोर्स होता तेवढाच शियर फोर्स या ठिकाणी पण येईल. असं नाही की या ठिकाणी शियर फोर्स 0 आहे. जितका शियर फोर्स BC सेक्शन मध्ये होता तेवढा शियर फोर्स AB सेक्शन मध्ये पण येईल, पण असं वेगळा काही येणार नाही. आणि त्यामुळे शियर फोर्स डायग्राम मध्ये जी लाईन राहते ती हॉरिझॉन्टल राहते.
ठीक आहे, शियर फोर्स डायग्राम कशी राहून जाते, हॉरिझॉन्टल डायग्राम ज्यावेळेस ड्रॉ होईल त्यावेळेस तुम्हाला अजून चांगले हे रूल्स कळतील. त्यानंतर व्हेरिएशन ऑफ शियर फोर्स. आता हे महत्वाचं आहे की कोणत्या टाईपच्या लोडसाठी कोणत्या टाईपची डायग्राम किंवा कोणत्या टाईपची लाईन ड्रॉ करायची आहे. सो व्हेरिएशन ऑफ शियर फोर्स बद्दल ज्यावेळेस आपण बोलतोय की व्हेरिएशन ऑफ शियर फोर्स इज अ हॉरिझॉन्टल लाईन फॉर व्हर्टिकल लोड. असे जे व्हर्टिकल लोड येत आहेत ना, ह्या व्हर्टिकल लोड साठी शियर फोर्स जी राहील ती कशी राहील, एक हॉरिझॉन्टल लाईन राहील. ठीक आहे, कोणासाठी, व्हर्टिकल लोड साठी. ज्यावेळेस पण बीमवर व्हर्टिकल लोड अप्लाय होतोय त्याच्यामुळे जो शियर फोर्स आला त्याला तुम्ही हॉरिझॉन्टल लाईनने रिप्रेझेंट करायचं. आणि ज्यावेळेस यूडीएल राहील त्यावेळेस इन्क्लाइंड लाईनने रिप्रेझेंट करायचं. फक्त एवढंच लक्षात ठेवा, सुरुवातीला व्हर्टिकल लोड राहिले तर हॉरिझॉन्टल लाईन काढणार, आणि जर यूडीएल राहिला, यूडीएल मुळे शियर फोर्स येतोय तर त्याला आपण काय दाखवणार, त्याला आपण दाखवणार आहे इन्क्लाइंड लाईन. तुम्हाला हे नाही बी लक्षात राहिलं ना तरी आपोआपच ते डायग्राम अशी बनते की तुम्हाला ती इन्क्लाइंडच काढावी लागते. ठीक, तर हॉरिझॉन्टल लाईन कधी काढणार, पॉइंट लोड साठी. इन्क्लाइंड लाईन कधी काढणार, यूडीएल साठी. अजून 3 ते 4 रूल्स आहेत बघा, लिहून घेऊया पहिले. बघा आता 4th रूल काय, जसं व्हेरिएशन ऑफ एसएन साठी आपण काय पाहिलं, व्हर्टिकल लोड राहिला तर स्ट्रेट लाईन आणि यूडीएल राहिला तर इन्क्लाइंड लाईन. बीएम मध्ये काय होतं की जर व्हर्टिकल लोडचा तुम्ही मुवमेंट घेताय तर तुम्ही इन्क्लाइंड लाईन ड्रॉ करणार, आणि जर तुम्ही यूडीएल साठीचं जे काही मुवमेंट बनलेलं आहे यूडीएल वरून ते जर तुम्ही बीएम डायग्राम मध्ये दाखवताय, बीएमडी मध्ये दाखवताय, तर त्यावेळेस तुम्ही एक पॅराबोलिक कर्व ड्रॉ करणार. लिहिलं इथं बघा, व्हेरिएशन ऑफ बीएम इज अ इन्क्लाइंड लाईन बिटवीन द एनी 2 सेक्शन ऑफ द व्हर्टिकल लोड. व्हर्टिकल लोड मुळे जे काही बेंडिंग मुवमेंट येत आहे त्याच्यासाठी इन्क्लाइंड लाईन राहील. अँड इट इज अ पॅराबोलिक कर्व फॉर द यूडीएल. ठीक आहे, यूडीएल साठी पॅराबोलिक कर्व, व्हर्टिकल लोड साठी इन्क्लाइंड लाईन. सो काय आहे बेसिकली, दोन्ही डायग्राम जर कम्पेअर केला, एक राहते स्ट्रेट लाईन, एक राहते इन्क्लाइंड लाईन किंवा स्ट्रेट लाईन किंवा त्याला हॉरिझॉन्टल लाईन म्हणतात, एक राहते इन्क्लाइंड लाईन आणि एक राहतं पॅराबोलिक कर्व. काय करायचं, एसएफ मध्ये हे पहिले 2 वापरले जातात, बीएम मध्ये हे शेवटचे 2 वापरले जातात. ठीक आहे, नाउ हे 3 पॉइंट्स. बेंडिंग मोमेंट एट एनी 2 सपोर्ट्स ऑफ द सिम्पली सपोर्टेड बीम इज 0. लक्षात ठेवा, किंवा ज्यावेळेस मी तुम्हाला सिम्पली सपोर्टेड बीमचे क्वेश्चन करून दाखवेल त्यावेळेस तुम्हाला आपोआपच कळून जाईल की हे बेंडिंग मोमेंट 0 का होते. जे दोन्ही सपोर्ट राहतात सिम्पली सपोर्टेड बीमचे अशा पद्धतीने, दीज आर द 2 सपोर्ट्स ना सिम्पली सपोर्टेड बीमचे, तर या दोन्ही सपोर्ट्स वर जी बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू येते ती काय येते, 0. सेम जर हाच कॅन्टिलिव्हर राहिला, कॅन्टिलिव्हर बीम तुम्हाला सांगितलंय बघा, कॅन्टिलिव्हर बीम काय राहतं, एक एंड फिक्स आहे. तसंच या कॅन्टिलिव्हर बीम मध्ये सुद्धा जो फ्री एंड राहतो, फ्री एंड हा एक फिक्स राहतो एक फ्री राहतो, तर या फ्री एंड वर सुद्धा बेंडिंग मोमेंट काय येतो, 0. तसंच जर हा ओव्हरहँगिंग बीम राहिला तरी पण जो फ्री एंड आहे त्याच्यावर बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काय येते, 0 येत असते. ठीक आहे, सो कॅन्टिलिव्हर आणि ओव्हरहँग बीमच्या फ्री एंडवर बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू 0 आणि सिम्पली सपोर्टेडच्या दोन्ही एंडवर बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू 0. आता आपण बघूया द रिलेशन बिटवीन द शियर फोर्स ऍट द बेंडिंग मोमेंट. बघा, द रिलेशन बिटवीन द बीएम अँड द एसएफ ऍट द सेक्शन हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्स साठी बऱ्याच वेळेस विचारला जातो. छोटंसं रिलेशन आहे. काय कन्सिडर करायचं आहे बघा, कन्सिडर केला आपण एक बीम एबी ज्याच्यावर कम्प्लिटली यूडीएल दिसतोय तुम्हाला. सो इथेच दिलंय बघा, कन्सिडर अ बीम कॅरिंग अ यूडीएल, आणि त्या यूडीएल ची जी इंटेन्सिटी आहे ती किती आहे, W पर युनिट लेंथ. यूडीएल ची जी इंटेन्सिटी आहे ती किती आहे, इंटेन्सिटी, बरोबर. मी परत तुम्हाला सांगतोय बघा, काय सांगितलंय त्यांनी, यूडीएल ची जी इंटेन्सिटी आहे ती W आहे. ठीक आहे, तर इंटेन्सिटी म्हटल्यावर त्याचं युनिट काय राहील हे लक्षात ठेवा, न्यूटन पर मीटर मध्ये दिलेलं राहील. ती पर युनिट लेंथ दॅट इज, हे बघा इथे दिलेलं पण आहे, दॅट इज W पर युनिट लेंथ ना. प्रत्येक युनिट लेंथ साठी इंटेन्सिटी किती आहे, W आहे. देन कन्सिडर अ स्मॉल लेंथ डेल्टा एक्स. हा छोटासा पोर्शन कन्सिडर केला बघा आपण इथं. ठीक आहे, कन्सिडर अ स्मॉल पोर्शन डेल्टा एक्स ऑफ द बीम बिटवीन द सेक्शन P अँड Q. एका ठिकाणी आपण P नाव देऊन घेऊ, एका ठिकाणी आपण Q नाव देऊन घेऊ. सो पूर्ण एबी बीम वर एक यूडीएल डिस्ट्रीब्युटेड आहे, ज्या यूडीएल ची इंटेन्सिटी होती W पर युनिट लेंथ. आणि त्यानंतर या पूर्ण बीम वर आपण एक छोटासा सेक्शन कन्सिडर केला, कोणता, PQ.
ज्याची लेंथ आहे डेल्टा एक्स. आणि काय करतोय आपण, लेट द शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट ऍट दिस सेक्शन इज शोन इन द फिगर. आणि जे उरलेले शियर फोर्सेस आहे, आता जसं तुम्हाला दिसतंय शियर फोर्स मध्ये की हा एक फोर्स आहे कोणता, पी दिसतोय खाली येताना. क्यू पॉइंट वर एक शियर फोर्स आहे कोणता, एफ प्लस डेल्टा एक्स. सॉरी, या ठिकाणी जो शियर फोर्स आहे, होल्ड ऑन, मी याला थोडंसं व्यवस्थित करून घेतो. येस, या ठिकाणी जो शियर फोर्स आहे तो किती आहे, एफ. पी पॉइंट वर जो शियर फोर्स ऍक्ट होतोय तो किती आहे, एफ. आणि क्यू पॉइंट वर जो शियर फोर्स ऍक्ट होतोय तो किती आहे, एफ प्लस डेल्टा एक्स. पी पॉइंटच्या लेफ्ट साइडला हा जो मोमेंट तुम्हाला दिसतोय या ठिकाणी दॅट इज एम. आणि क्यू पॉइंटच्या राईटला जो मोमेंट दिसतोय दॅट इज एम प्लस डेल्टा एम. सो बेंडिंग मोमेंट आणि शियर फोर्स जे बॉडीवर अप्लाय होत आहेत ते ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचंय आता, या बेंडिंग मोमेंट आणि शियर फोर्स मधलं रिलेशन फाइंड आउट करायचंय. बघा आता याच डायग्रामचं थोडंसं मी वेगळं पोर्शन ड्रॉ करतो. आपल्याला कोणाबद्दल बोलायचंय, पीक्यू बद्दल. सो आपण जर म्हणतोय की जर पीक्यू वरचे जे काही फोर्सेस वगैरे अप्लाय होत आहेत त्याच्यामुळे पीक्यू कसं आहे, इक्विलिब्रियम मध्ये. सो सगळ्यात पहिले तेच घेऊया. लेट सेक्शन PQ is in equilibrium. जर PQ इक्विलिब्रियम मध्ये असेल त्याचा अर्थ काय राहतो, दॅट इज SF and DM कसे राहतील, शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट जे राहतात अक्रॉस द PQ जे बी शियर फोर्स बेंडिंग मोमेंट राहतील ते सुद्धा कसे असले पाहिजे, मग इक्विलिब्रियम मध्ये असले पाहिजे. जर मी म्हणतोय की लेट द सेक्शन PQ इज इन द इक्विलिब्रियम दॅट इज शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट अक्रॉस PQ इज इन इक्विलिब्रियम. ठीक आहे, इक्विलिब्रियमचा अर्थ कळतोय. इक्विलिब्रियमचा अर्थ की समेशन ऑफ ऑल द फोर्सेस इज इक्वल टू 0. मोमेंट बद्दल बोलतोय तर समेशन ऑफ ऑल द मोमेंट इज 0. तर सगळ्यात पहिले कोणता सेक्शन घेतला, PQ. मी तुम्हाला थोडंसं इथं फक्त PQ बद्दल, हे तुम्हाला ऍक्च्युअली ड्रॉ नाही करायचंय. तुम्हाला लिहिताना काय लिहायचं राहतं, रिलेशन विचारलं, कन्सिडरेशन लिहा, डायग्राम ड्रॉ करा, हे कन्सिडरेशन लिहा. ही डायग्राम फक्त तुमच्या समजण्यासाठी आहे. इथं होता P, इथं आहे Q. ऑफकोर्स याच्यावर UDL राहील PQ मध्ये पण, ज्याची इंटेन्सिटी W आहे. इकडच्या साईडला एक मोमेंट होता m प्लस डेल्टा एम चा. Q पॉइंट वर एक फोर्स आहे, कितीचा आहे, Q पॉइंट वर एक फोर्स आहे कितीचा आहे, F प्लस डेल्टा एक्स चा. P पॉइंट वर एक फोर्स आहे कितीचा, लाईक दिस. आणि याची लेंथ किती घेतली आपण, डेल्टा एक्स. फक्त हा इकडचा पोर्शन झूम करून घेतला मी या ठिकाणी, असं समजून घ्या. आणि या ठिकाणी जो मोमेंट आहे तुमचा तो किती आहे, m. या पद्धतीने. नाव जर तुम्ही म्हणताय की PQ सेक्शन इक्विलिब्रियम मध्ये, तर पूर्ण शियर फोर्सेस आणि बेंडिंग मोमेंट सुद्धा कसे राहतील, इक्विलिब्रियम मध्ये राहतील. सो शियर फोर्सेस ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. शियर फोर्स अक्रॉस PQ. तर आता आपण फोर्सेस बघा कोणकोणते आपला होतोय, की हा जो F फोर्स आहे तो कुठे ऍक्ट होतोय, खाली. आणि F प्लस dx जो फोर्स आहे तो कुठे ऍक्ट होतोय, वरती. ठीक आहे, जर मी F फोर्स खाली ऍक्ट होतोय म्हणून मायनस घेतला, तर हा वर ऍक्ट होतोय तर याला काय घ्यावं लागेल, प्लस F प्लस डेल्टा एक्स. सोबत हा जो UDL आहे, या UDL ची इंटेन्सिटी किती होती, W. मी काय सांगितलं होतं की UDL चं कन्वर्जन कशात करावं लागतं, पॉइंट लोड मध्ये. कसं करतो आपण UDL चं कन्वर्जन पॉइंट लोड मध्ये, UDL ची इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय त्या UDL चं डिस्टन्स. UDL ची इंटेन्सिटी किती होती, W. त्या UDL चं डिस्टन्स किती कन्सिडर केलंय आपण, डेल्टा एक्स. आहे तसं A टू B, पण आपण कन्सिडर किती करतोय, फक्त डेल्टा एक्स चं. सो W इंटू डेल्टा एक्स. तो लोड सुद्धा कुठे ऍक्ट होतोय, खाली. तर त्याला पण काय घ्यावं लागेल, मायनस इज इक्वल टू काय राहील, 0. हे तर इक्विलिब्रियम राहतं ना. इक्विलिब्रियम म्हणजे काय राहतं, सगळ्या फोर्सेसची ऍडिशन करा, इक्वल काय आलं पाहिजे, 0. मग प्लस मायनस राहतात म्हणूनच 0 होतं. काही फोर्सेस खाली ऍक्ट होत आहे, काही फोर्स वर ऍक्ट होत आहे. याचा अर्थ जे वरती ऍक्ट होत आहे जे खाली ऍक्ट होत आहेत दोन्ही कसे आहेत, सारखे. याचा अर्थ हा राहतो, हे दोन्ही जे मायनस आहेत ते दोन्ही ते पलीकडच्या साईडला पाठवून ते काय होऊन जातील, ते प्लस काय होऊन जाईल, मायनस F इकडे येऊन झालं प्लस W इंटू डेल्टा एक्स. ठीक आहे, प्लस एक्स
हा प्लस एक्स आहे इथे, हा इकडे आला असतात काय होतं मायनस ना, ठीक. तर एफ प्लस डेल्टा एक्स मायनस एफ इज इक्वल टू काय डब्ल्यू इंटू डी एक्स प्लस एफ मायनस एफ 0. तर डेल्टा एक्स इज इक्वल टू काय भेटलं डब्ल्यू इंटू डेल्टा एक्स. सॉरी काय झालं, अच्छा सॉरी हे डेल्टा एक्स नाही डेल्टा एफ दाखवायला पाहिजे होतं मी. एक मिनिट, ते गडबडीत लिहिलं गेलं. फोर्स एफ प्लस डेल्टा एफ, फोर्स आहे ना तो एक्स डिस्टन्स होता, एफ फोर्स होता, तर ते चुकून डेल्टा एक्स लिहिलं गेलं एफ च्या ऐवजी. सो दिस इज युअर डेल्टा एफ. तर डब्ल्यू इज इक्वल टू काय आलं असतं डेल्टा एफ डिवाइड बाय डेल्टा एक्स. डेल्टाचा अर्थ काय राहतो चेंज, डेल्टाचा अर्थ काय राहतो चेंज किंवा इन्क्रीज इन द फोर्स. मी याचा अर्थ काय कन्सिडर करतोय की इथं एफ ऍक्ट होतोय, इथं एफ प्लस डेल्टा एफ ऍक्ट होतोय, तो फोर्स तर थोडासा जास्त आहे, डेल्टा एफ ने जास्त आहे. तर इथं काय भेटलं डब्ल्यू इज नथिंग बट काय डेल्टा एफ अपॉन डेल्टा एक्स, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फोर्स विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स इज नथिंग बट काय राहतं इंटेन्सिटी ऑफ द यूडीएल असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ एस एफ इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ द यूडीएल असंच राहील. ठीक, बघा मी या ठिकाणी लिहून ठेवलंय. तर डब्ल्यू ला काय लिहू शकतो आपण दॅट रेट ऑफ चेंज ऑफ शियर फोर्स, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह शियर फोर्स चेंज होतोय डिस्टन्सच्या रिस्पेक्टिव्ह. तर दॅट इज इक्वल टू डब्ल्यू काय होतं इंटेन्सिटी ऑफ यूडीएल, त्याच्या इक्वल राहील. मग आता नेक्स्ट बेंडिंग मोमेंटचं पण रिलेशन फाइंड आउट करून घेऊ. सो डीएम अक्रॉस पीक्यू. सगळ्यात पहिले बेंडिंग मोमेंटची इथं मी डायग्राम ड्रॉ करून ठेवलेली. हा तुम्हाला एक क्लॉकवाइज मुवमेंट दिसतोय. क्लॉकवाइज जे मुवमेंट राहतात त्यांना काय घेतलं जातं प्लस. मग आता आपल्याला जर बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे तर आपण काय म्हटलं होतं की शियर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट अक्रॉस पीक्यू कसे राहतील इक्विलिब्रियम मध्ये, म्हणजे सम ऑफ द ऑल द मुवमेंट काय आली पाहिजे 0. सो लेट्स टेक अ मुवमेंट अबाउट पॉइंट क्यू. तुम्ही पाहिजे तर पॉइंट पी च्या रिस्पेक्टिव्ह सुद्धा घेऊ शकता. क्यू पॉइंटच्या रिस्पेक्टिव्ह हा पी च्या बाहेर असलेला मुवमेंट एम डायरेक्ट हा मुवमेंट आहे बरं. आणि ज्यांना माहित नसेल त्यांनी लक्षात ठेवा की मुवमेंट म्हणजे काय राहतं फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. कशामधलं डिस्टन्स, ज्या पॉइंटवर फोर्स आहे, ज्या पॉइंटवर फोर्स आहे आणि जिथं ज्या पॉइंटच्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही मुवमेंट घेताय त्यांच्यामधलं डिस्टन्स. जसं आता मी करून दाखवेल बघा. एम डायरेक्ट मुवमेंट आहे तर फोर्स डिस्टन्सचा काही संबंध नाही. एम डायरेक्ट मुवमेंट आहे, क्लॉकवाइज येतोय तर काय घेऊन घेणार त्याला प्लस घ्या. हा बघा आता हा फॉर्म्युला लावेल मी. पी पॉइंट वर एक फोर्स आहे एफ जो कुठे ऍक्ट होतोय खाली. मुवमेंट कोणत्या पॉइंटवर लावलाय क्यू. तर या पी पॉइंटचा फोर्स आणि त्याचं क्यू पॉइंट पर्यंतचं अंतर किती आहे डेल्टा एक्स. तर पी पॉइंट वर जो फोर्स लागलाय एफ त्याचा जो मुवमेंट ऍक्ट होतोय कोणत्या पॉइंटवर क्यू पॉइंट वर तो किती येईल तर फोर्स लागतोय एफ आणि डिस्टन्स लागतोय डेल्टा एक्स. हा झाला मुवमेंट फोर्स इंटू डिस्टन्स. आता मुवमेंट कसं लागेल, हा जर क्यू पॉइंट कडे जायचा प्रयत्न करेल तर कसं जाईल, असं अँटी क्लॉकवाइजच फिरून जावं लागेल. अँटी क्लॉकवाइज जावं लागेल म्हटल्यावर काय येणार मायनस. क्लॉकवाइजला काय घेतलं प्लस, अँटी क्लॉकवाइजला मायनस. सोबत तसाच एक डब्ल्यू इंटू डेल्टा एक्स चा पण पॉइंट लोड दिसतोय तो पण मायनसच येईल कारण हा पण असाच जाईल ना अँटी क्लॉकवाइज. डब्ल्यू इंटू डेल्टा एक्स हे तर यूडीएल होतं, त्याला मल्टिप्लाय बाय डिस्टन्स केलं त्याचं कन्व्हर्जन पॉइंट लोड मध्ये झालं. डिस्टन्स किती बघा तिथून इथपर्यंत होतं. पी ते क्यू जर पूर्ण डेल्टा एक्स होतं, मी काय सांगितलं होतं की यूडीएलचं पॉइंट लोड केलं की ते सेंटर मध्ये ऍक्ट होतं. पूर्ण डिस्टन्स जर डेल्टा एक्स होतं तर हे किती राहील डेल्टा एक्स बाय 2. ठीक आहे, आणि सोबत एफ प्लस डेल्टा एफ बी आहे पण तो डायरेक्टली कोणत्या पॉइंट मधून जातोय क्यू मधून, मग त्याचा डिस्टन्स काय होऊन जातं 0. पाहिजे तर तुम्ही असं लिहू शकता एफ प्लस डेल्टा एफ पण त्याचं डिस्टन्स किती राहतं 0. मी काय सांगितलं फोर्स इंटू डिस्टन्स पाहिजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. जर एखादा फोर्स त्याच पॉइंट मधून जात असेल तर त्याचं मुवमेंट काय राहतं त्या पर्टिक्युलर पॉइंटला 0 राहतं कारण डिस्टन्सच बनत नाही. फोर्स बी तिथं पॉइंट बी तिथं असतं डिस्टन्स बनत नाही. आणि हा एक आहे जो अँटी क्लॉकवाइज येतोय, हा अँटी क्लॉकवाइज येतोय ना सर, अँटी क्लॉकवाइज येतोय म्हटल्यावर मायनस मुवमेंट किती येते एम प्लस डेल्टा एम. सगळ्यांचं समेशन इक्वल टू काय आलं पाहिजे 0. ओके चलो, तर जे काही कामचं आहे ते राहू देऊ, बाकीचं ओढून देऊ. एफ मायनस सॉरी एम मायनस
एफ इंटू डेल्टा एक्स मायनस इथं काय होईल डब्ल्यू इंटू डेल्टा एक्सचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 हे प्लस 0 इंटू एनिथिंग 0 होऊन जातं मायनस एम प्लस डेल्टा एम इज इक्वल टू 0. ठीक आहे. ओके चलो, तर यामध्ये मी बघा हे ब्रॅकेटचं साइन मी इथं जर ओपन करून दिलं तर हे काय होईल, हे मायनस जर मध्ये मल्टिप्लाय झालं तर मायनस एम प्लस मायनस मायनस डेल्टा एम इज इक्वल टू 0. हे बाकी तर मल्टिप्लिकेशन मध्येच येतं, यांना ब्रॅकेट दिलं नाही दिलं त्याच्याने काही जास्त फरक पडत नाही, आहे तर ते मल्टिप्लिकेशन मध्ये. प्लस एम मायनस एम कॅन्सल. तुम्हाला जसं माहिती होतं की डेल्टा एक्स काय होतं, एक छोट्याशा सेक्शनचं डिस्टन्स होतं डेल्टा एक्स. म्हणजे डेल्टा एक्स ची जी व्हॅल्यू राहणार आहे ती ऑलरेडी एक छोटी व्हॅल्यू राहील. आता याचं डायग्रामचं विधान झालंय, ऑलमोस्ट एंडवर आहे आपण. डेल्टा एक्स काय होतं, एक स्मॉल डिस्टन्स होतं. सो इथे लिहून घेऊ ॲज डेल्टा एक्स इज स्मॉल आणि इथं काय डेल्टा एक्सचा स्क्वेअर आहे. देअरफॉर डेल्टा एक्सचा स्क्वेअर एखादी व्हॅल्यू जी लहान राहते आणि त्याचा जर स्क्वेअर केला, लहान म्हणजे काय आपलं म्हणण्याचा अर्थ 0.1 पेक्षा लहान. लहान म्हणण्याचा अर्थ काय आहे, 1 पेक्षा लहान आहे. तर डेल्टा कारण 1 पेक्षा लहान व्हॅल्यू जसं 0.5 आहे, याचा जर स्क्वेअर केला तर किती येतो 0.25 येतो. 0.50 चा स्क्वेअर 0.25 येतो. सो एखाद्या लहान 1 पेक्षा लहान व्हॅल्यूचा स्क्वेअर केला तर तो अजून लहान होत जातो. तसं तुम्ही 0.2 चा स्क्वेअर करा, किती येतं 0.04 येतं. ठीक आहे, या पद्धतीने. सो डेल्टा एक्स जर स्मॉल व्हॅल्यू आहे, देअरफॉर डेल्टा एक्स स्क्वेअर इज व्हेरी स्मॉल. आणि एखाद्या इतक्या स्मॉल व्हॅल्यूने एखाद्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर काय होतं, ती व्हॅल्यू पण लहान होऊन जाते. म्हणून देअरफॉर डब्ल्यू इंटू डेल्टा एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 इज ही पूर्णच्या पूर्ण टर्मच काय करून टाकायची, निग्लेक्ट. कारण तिची खूप लहान व्हॅल्यू तयार होणार आहे आणि त्याच्यामुळे काही जास्त फरक पडणार नाही, म्हणून ती पूर्ण टर्म आपण निग्लेक्ट करून देणार. मग ही टर्मच निघून गेली तुमच्याकडून तर. ठीक आहे. सो उरलं काय मायनस एफ इंटू डेल्टा एक्स, हा मायनस एफ इंटू डेल्टा एक्स ही पूर्ण टर्म निग्लेक्ट झाली आणि मायनस डेल्टा एम इज इक्वल टू 0. एक मायनस पलीकडे पाठवून घ्या. ठीक आहे. सो मायनस डेल्टा एम इज इक्वल टू एफ इंटू काय होऊन जाईल, और आपल्याला एफ मायनस मध्ये दाखवायचं तर मायनस डेल्टा एम इकडे पाठवून देऊ. सो डेल्टा एम इज इक्वल टू मायनस डेल्टा एम इकडे येऊन प्लस झाला मायनस एफ इंटू डेल्टा एक्स, हा डेल्टा एक्स इकडे डिवाइड येऊन जाईल. सो डेल्टा एम डिवाइड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू काय भेटलं मायनस एफ. सो रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंट इज नथिंग बट काय भेटलं तुम्हाला, फोर्स. ठीक आहे. आणि तो पण कसा निगेटिव्ह मध्ये. फोर्स कसा भेटला निगेटिव्ह मध्ये. तर त्याच्यावरून आपण लिहू शकतो की रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू काय राहतं, शियर फोर्स. इथे लिहू शकतो आपण रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मुवमेंट. एम काय होतं बेंडिंग मुवमेंट डिवाइडला एक्स म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ आलं बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू शियर फोर्स. एफ शियर फोर्स म्हणून काय. ठीक आहे. आणि हे रिलेशन आहे शियर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट मधलं, जे तुम्हाला 2 ते 3 मार्क्स साठी यापूर्वी बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं